पैकी मिठात आणि हळदीत शिजून निघले बघा बोकडाचं मटण मोकळ्या वातावरणात मस्त पैकी बघा शिजून रेडी झाले. रेडी नव्हतं तयारच झाले. आता भाजी बनवायची आपल्याला. कसलं मस्त आहे बघा. नुसतं शिजवून घेतलंय बरं का बहिणीनं हे मटण. तर आता मटण घेतलं शिजवून शिजवून फिजून झालंय. काढून काढ की भोगल्यात घे. बोला बोला फास्ट पळायला पाहिजे असं फास्ट बोलायला पाहिजे. बोलतच नाही काय करायचं. जवळ घ्यायचं असतं बघूला कवा काढायचं. जवळ घ्यायचं. आमच्या बोकडाच्या मटणाची चव बघायला या. कसं शिजलंय कसं झालंय. हा गावठी कसं सांगा आपलं. ही पण सगळंच काढायचं. कना 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 काढायचं. असं नाजूक कोणी म्हणल्यावर पावशील बदा बदा काढ. कना 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 पाणी काढ नको नुसतं पीस काढ. गरम आहे ती. मग त्याला काय होतंय गरम सगळं. वाकडं करायचं. हा काढ कना 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 कना. कसं वाटतंय मग जत्रा जत्रा कशी वाटली जत्रा. जत्रा निघाय गरम गरम आहे सगळं. हा काढू काढ. कार्यक्रम आहे आपल्या बोकडाचा. या लागली ती पाहुणे रावळी. माझं गडबड चालय भाकरी करायला. ताईनं घातलंय बाहेर शिजायला बोकाड. एवढं मोठं चुलीवर गावरान पद्धतीने बघा मस्त पैकी. आणि आपल्या मुख्य असरापासून करायचं आहे. आणि ती काय कुठं कांद्याची पेस्ट टमाट्याची पेस्ट तसलं काय केलं नाही. असलं आपलं नुसतं गावरान पद्धतीनं खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर असं टाकून एक मसाला सुद्धा वापरला नाही. म्हणजे वापरायचा नाही अजून. तेलात मिठात नुसतं शिजू घातले आपलं बोकडाचं मटण. एकदम भारी बघा. चरबी ती तळून व्यवस्थित केलं या बोकडाचं मटण. या खायला मग. आणि मग कधी भाकरी चालायच्या बघा 30-35 भाकर केली या मला. आणि ऊन तर पडलंय भरपूर बाहेर. कारण पावसाचं वातावरण बाहेर झालंय. म्हणलं पावसाच्या आधी घ्यावं भाकरी भरपूर. नाहीतर कुठला सुधार नाही. ती पाऊस बाहेर चालू लाईट गेलेली काहीच काढायचं नाही. आणि चुलीला लागतं सरपण. भिजल्यावर केल्यावर कुठलंच काय म्हणजे नियोजन लागायचं नाही. मग म्हणलं फटाफटा भाकरी भरपूर घ्यावं. पाहुणे आलं की मग काही एक महाग राडा असतो बाई. त्यांना चहा पाणी करायचं सगळं आवरावर. लेकरायची बारकी अजून त्याचं मधलं आडलं त्यांचं बघायचं. आयला बघा तिकडं माझं भाषा लागल्या उड्या मारायला गेलं बाहेर. आता तुम्हाला दाखवते तिखटाची भाजी तर बनवायची. मटणाची भाजी तयार केली बघा. सुकं आणि पातळ केले तुम्हाला मी दाखवते. पण हवा ही मुंडी आहे आणि हवा ही बोकडाचा मेंदू आहे. ही मुंडी एकदम भारी आहे बघा. खायला तर एकच नंबर. आणि कॅल्शियम हाडाचं कॅल्शियम वाढवायला मदत करते बघा. त्यामुळं खावावी अशी मुंडीची मटण. ती मटण झालंय तयार. ही सुकं बनवलंय पातळ भाजी चुलीवरच आहे अजून. आणायचे तोपर्यंत बघा माझं चिकनची भाजी शिजाय चालू आहे. मला दाखवते मी. हो मला तर माहीतच आहे कळतात. आणि तुम्हाला सांगितलंय त्यासाठी त्यांनी बघा मला हे चिकनचा बेत केला या. मला येताना चिकन घेऊन आले त्या. म्हणजे भाऊजी गेलतं निवड दाखवायला येताना घेऊन आले त्या. मग करती माझ्यासाठी काय म्हणजे कोण खात नाही दुसरं त्यांना हाय बोकडा की तुझ्या पुरतं चिकनचा तेवढाच झणझणीत चांगला रस्सा बनव. मग म्हणलं चला आपणच करूया. मग बघा ही तेजपत्ता तेल तर आधीच मी केलं या. त्यात घेतलं बघा टाकून. आणि जे बोकडाच्या मटणाला जे आपण मटेरियल वापरलं होतं मग त्यात खोबरं लसूण आलं कांदा मग ती सगळंच ह्याच्यात घेतलंय बघा. त्यांनी माझ्यासाठी ठेवलंय. मग ती पण घेते टाकून. आणि हळद मीठ थोडं टाकून घेतलं म्हणजे व्यवस्थित होतंय. पहिल्यांदा मीठ टाकू मटेरियलच बरं आहे. हलवायलाच काय घेतलं नाही बघा. टाकलं मटेरियल. थोडे हळद टाकते कलर तर यावं.
तर हलवायला कुणाला नाही पण जावं काळजी आहे बघा माझी. म्हणले आई एवढं काम केलं जुटीनं आणि तिच्यासाठीच काय नाही म्हणून चिकनचा बेत आपला घेते घे स्वच्छ धुवून टाकते हिच्यामध्ये. गेलं आपलं एकदाच चिकन. हलवून घेतलं म्हणजे बघा कसलं मस्त दिसायला लागलं. कलर ते आला व्यवस्थित. आता काय नाही ही एवढ्यातच शिजवून घेते. मग मला पाहिजे तेवढा रसा बनवायचं. थोडं पाणी सुटायला झाकून ठेवते की शिगडी बंद करते. वापलेलं थोडं आमच्या पाण्यानं शिजलं म्हणजे चांगलं लागतं. मग घेते शिजवून तिखटाचे काय आता मुटका इसुरत टाकायचं बाकी आहे बघा. आता मग झाली आपली चिकनची भाजी तयार.